नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला कडुलिंबाच्या पानाची आणि फुलांची, याला मोहरसुद्धा म्हणतात, याची चटणी कशी बनवतात ही तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे कडुलिंबाचे पानं, कवळे कवळे पानं घेतले आणि हा कडुलिंबाचा फुलोरा हा घेतला। ह्या कडुलिंबाच्या पानाची आणि फुलाची चटणी, गोड चटणी खूप छान बनवल्या जाते। कडू असते पण ती खायला पाहिजे। हे बघा, इथे मी छान कवळे पानं घेतले आणि फुलं घेतले। याच्या ज्या दांड्या असतात ना कडुलिंबाच्या पानाच्या, त्याने दातसुद्धा घासायला पाहिजे। हे बघा, इथे मी सुंठ घेतली, जिरे घेतले, बडीशोप घेतली, ते गूळ घेतला। गूळ थोडा जास्त घालायचा यामध्ये। कडुलिंबाचे पानं कडू असतात ना, खायला खूप कडू लागतात ते। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याकडे खूप छान छान पदार्थ असतात, तरी पण ह्या चटणीला खूप महत्त्व असतात। इथे मी एक विलायची घेतली, ते जिरे टाकते, सुंठ, बडीशोप। जास्त ही चटणी कडू लागत असेल ना, थोडं तुम्ही प्रमाण जास्त घ्यायचं, गुळाचं प्रमाण जास्त घ्यायचं, अजून थोडी बडीशोप जास्त टाकायची। अगोदर हे मिक्सरला काढून घेतलं तरी चालतं आणि नंतर तुम्ही गूळ टाकला तरी चालेल, पण यामध्ये मी अगोदर गूळ टाकला आणि सर्व साहित्य टाकलं। बघा की बारीक झाली आपली ती। याला किसून गूळ पण टाकल्या जातो, त्याच्या गोळी पण बनवतात, पण हे वाटण मी असं पातळच केलं, म्हणजे पटकन एक चमचा आपण खाऊ शकतो आणि पटकन पाणी पिऊ शकतो। हे कडू असतं ना, पण हे खायलाच पाहिजे, खूप औषधीकारक आहे। बघा, ही चटणी तयार आहे, आयुर्वेदिक चटणी। ह्या चटणीला खूप महत्त्व आहे। कडुलिंबाचे पानं आपण धुवून रोज एक पान तरी खायला पाहिजे। तुम्ही ही चटणी नक्की करून बघा। खायला जरी कडू असली तरी खूप पोटासाठी खूप चांगली आहे। तुम्हाला चटणी ही आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।